गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. बंडाच्या भीतीपोटी बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले काँग्रेसचे गुजरातमधले 44 आमदार पुन्हा गुजरातमध्ये परतलेत. सध्या त्यांना आणंदमधल्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारांनी दगाफटका करू नये म्हणून काँग्रेसचा खटाटोप सुरू आहे. पक्षाचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांना कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेवर पाठवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी रविवारी रजनीकांत यांची चेन्नईत भेट घेतली. या भेटीवरून पुन्हा एकदा राजकीय खलबतं सुरू झालेत. भाजयुमोच्या अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन सध्या तामिळनाडूत असून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी चेन्नईत पूनम महाजन यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दरम्यान मुरलीधर राव आणि भाजपचे आणखी एक नेते उपस्थित होते. पूनम महाजन यांनी देखील ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर केलेत. सर्वात नम्र दाम्पत्याची भेट घेतली असं पूनम महाजन यांनी फोटो शेअर करताना म्हटलं. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. 5 ऑगस्टपर्यंत 2,82,00,000हून अधिक लोकांनी आयकर भरला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 25% इतके. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचं प्रमाण 2,26,00,000 इतकं होतं. यामध्ये यंदाच्या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काळा पैसा बाळगणाऱ्यांवर आणि कर चुकवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली जाते. त्याचाच परिणाम म्हणून आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असा दावा सरकारनं केला आहे. मध्य प्रदेशच्या चिखलदा गावात नर्मदा सरोवर पुनर्वसन प्रश्नी गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासह 12 जणांना अटक केली. मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उपोषणावरून उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा चिखलदा गावात पोहोचला. त्यावेळी इतर आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मेधा पाटकर यांच्यासह 12 जणांना ॲम्ब्युलन्समधून घेऊन पोलीस रवाना झाले. तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला अटक आणि सुटकाही झाली. पण या प्रकरणी रस्त्यावरच CCTVचं जे फुटेज आहे ते गायब झाले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्या मार्गावर ही घटना घडली तिथले CCTV कॅमेरे बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला. तरुणीच्या तक्रारीनंतर विकास बराला आणि त्याचे मित्र आशिष कुमार या दोघांना मद्यधुंद अवस्थेतून अटक केली गेली. चंदीगडमधील IAS अधिकाऱ्याच्या मुलगी वर्णिका कुंडूचा पाठलाग केल्याचा या दोघांवर आरोप आहे. एंड तक उनकी सिर्फ एक ही कोशिश थी कि वो किसी तरह मेरी गाड़ी रुकवा दे. वो मतलब इशारे भी जो कर रहे थे ऐसे कि हाथ, वो जो ड्राइवर के साथ बैठा था कि ऐसे हाथ कर रहा था कि रुको, एक बात करनी है, रुको रुको. लेकिन क्योंकि वो ऐसे, उनका बिहेवियर ऐसा था, मतलब मैं एक्चुअली टेरराइज हो गई थी. मुझे इतना डर जिंदगी में कभी नहीं लगा है. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून त्यांच्याकडून 5 हत्यारं देखील जप्त करण्यात आली आहेत. यावर्षी आत्तापर्यंत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना घुसखोरीचे 22 प्रयत्न हाणून पाडलेत. 28 शस्त्रधारी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रेमंड लिमिटेड कंपनीचे प्रमुख गौतम सिंघानियांविरोधात त्यांचे वडील विजय पत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबईच्या मलबार हिलमधल्या JK हाऊस या 36 मजली इमारतीमधल्या ड्युप्लेक्स फ्लॅटच्या ताब्यावरून पिता पुत्रांमध्ये वाद सुरू असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं. इमारतीच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या करारानुसार JK हाऊसमधला 5000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट विजयपत सिंघानियांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र गौतम सिंघानियांमुळे तो त्यांना मिळाला नाही अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. नागराज मंजुळे यांच्या पुढील चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार आहेत. एका सामाजिक विषयावर ही फिल्म असेल. दरम्यान नागराज मंजुळे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून या सिनेमात बिग बी खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. सैराट चित्रपट पाहिल्यावर बिग बींनीही नागराज मंजुळेंसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे नागराज मंजुळेंचा बॉलिवूडमधला डेब्यू आणि अमिताभ बच्चनची त्यातील खलनायकाची भूमिका पाहायला चाहते सुद्धा आतुर झाले असतील.